संसदेमध्ये उड्या मारल्या त्यांनी। जी संसद नरेंद्र मोदींनी तयार केली होती, नवीन संसदेची इमारत, एकतर आवश्यकता नसताना नवीन संसदेची इमारत तयार केली आपल्या पैशातून, आपल्या जनतेच्या पैशातून, आणि तिथे त्यांनी निषेध म्हणून उड्या मारल्या काही मुलांनी। त्यांचा मुद्दा होता की नरेंद्र मोदी रोजगाराबद्दल का बोलत नाही, नरेंद्र मोदी बेरोजगारीबद्दल का बोलत नाही, नरेंद्र मोदी गरिबीबद्दल का बोलत नाही, असा त्यांचा मुद्दा होता। आणि त्या मुलांनी संसदेमध्ये उड्या मारल्या जिथे खासदार सगळे निवडून आलेले बसलेले असतात। आता अर्थातच आपण पाहिलं तर हा गुन्हा आहे, हे चुकीचं आहे की संसदेमध्ये परवानगी न घेता घुसणं ही घुसखोरी चुकीची आहे। त्याच्याबद्दल त्या 5 जणांना शिक्षा व्हायला पाहिजे। त्या 5 जणांमध्ये एक अमोल शिंदे नावाचा लातूरचा आपल्या महाराष्ट्रातला आहे। त्याच्याकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की त्याचा या बाकीच्या 4 जणांशी काही संबंध नाही, परंतु आजकाल जसं व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करतात तसं ग्रुप तयार झाला बेरोजगारीच्या विरुद्ध आणि हा त्यांच्याशी जोडला गेला। त्यांनी अनेकदा अमोल शिंदेनी प्रयत्न केले की आपण पोलीस खात्यामध्ये भरती झालं पाहिजे, आपण भारतीय संरक्षण दलामध्ये सहभागी झालं पाहिजे, परंतु मग कोविडचा काळ लागला। कोविडचा काळ लागल्यामुळे याची वयोमर्यादा निघून गेली आणि अनेक मुलांनी रस्त्यावर मोर्चा काढला की कोविडचा काळ एक्झाम करा, आम्हाला परीक्षा देऊ द्या। परंतु मग आता नोकरीची संधीच आपण गमावलेली आहे असं लक्षात आल्यावर त्याला हे दिसलं की आपले पंतप्रधान बेरोजगारीबद्दल गरिबीबद्दल बोलत नाही, आणि म्हणून तो त्या लोकांशी जोडला गेला आणि तो दिल्लीला गेला आणि तिथे भगतसिंगांच्या स्मृती दिवशी त्यांनी तिथे उड्या मारल्या। आता माझं हे आधीपासून म्हणणं आहे की त्या मुलांना त्यांच्या त्या बेकायदेशीर वागण्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे, परंतु यांच्यावर UAPA नावाचा अत्यंत हिंस्त्र स्वरूपाचा कायदा लावण्यात आला। एखादा पंतप्रधान असतो तो कोण असतो, एखादा मुख्यमंत्री असतो तो कोण असतो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो तो आपला पालक असतो। निवडून आल्यावर आणि पंतप्रधान पदावर बसल्यावर तो माणूस त्या राजकीय पक्षाचाच आहे असं होत नाही, तो आपल्या संपूर्ण भारताचा पंतप्रधान असतो। मग त्या माणसाचं काम काय आहे, पालक म्हणून त्या माणसाचं काम काय आहे? जो पंतप्रधान पदावर बसला असेल त्या माणसाचं काम आहे की 5 भारतातले युवक संसदेमध्ये घुसतात आणि ते पिवळ्या धुराचे नरकांडे फोडतात, निषेध करतात, तेव्हा पंतप्रधानांचं काम आहे। पंडित नेहरू असते तर काय केलं असतं असा विचार केला मी। पंतप्रधान पंडित नेहरूंनी काय केलं असतं, त्या 5 जणांना बोलावलं असतं, त्यांना विचारलं असतं की तुमचं काय दुःख आहे, तुम्ही एवढा टोकाचा निषेध तुम्ही का नोंदवला। त्या मुलांना मानसिक आधाराची गरज आहे, त्या मुलांना समजून सांगण्याची गरज आहे की बेकायदेशीर पद्धतीने कायदेशीर मागण्यांची तुम्ही रचना करू शकत नाही। पण तसं न करता त्या मुलांवर UAPA लावण्यात आला। आता पुढची गोष्ट आहे का खोटे गुन्हे कसे नोंद करण्याचे प्रयत्न करतात। इथे संजय राऊत साहेब आहेत, त्यांना हे माहिती असेल, आणि त्या मुलांना त्यानंतर पकडण्यात आलं, त्यांना कुणाला भेटू देण्यात आलं नाही, त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली। ते राजकीय कार्यकर्ते नसून सुद्धा राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या। त्यानंतर त्या मुलांना मारहाण करण्यात आली असं त्यांनी सांगितलेलं आहे। मारहाण कशासाठी करण्यात आली की त्यांनी विरोधी पक्षातल्या काही नेत्यांचे नावं घेतले पाहिजे की यांनी आम्हाला संसदेमध्ये जाण्यासाठीचा मार्ग सांगितला, यांनी आम्हाला संसदेमध्ये बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश मिळवून दिला, आणि त्या लोकांना सुद्धा गुन्हेगार करायचा असा प्रयत्न करण्यात आला। नेत्यांशी संबंध असतील हे मान्य केलं नाही तर आम्ही तुम्हाला मारहाण करू, अशा प्रकारे जर कायद्याची प्रक्रिया चालवण्यात येत असेल, काही निष्पाप मुलांविरुद्ध ज्यांनी गुन्हा जरूर केलेला आहे त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे, परंतु UAPAचा कायदा लावून त्यांचं गुन्हेगारीकरण करणं बरोबर आहे का, हा प्रश्न आपण नक्कीच विचारात घेतला पाहिजे। आणि आता मी यावेळेस काय झालं, मागच्या वेळेस साहेबांनी बोलावलं होतं मला, मी बोललो आणि माझ्यावरच काही खोट्या केसेस दाखल झाल्या। माझी सनद कॅन्सल झाली पाहिजे, मी वकिली नाही करू शकलो पाहिजे, याच्यासाठी माझ्याबद्दल तक्रार काही लोकांनी केली, आणि म्हणून मी तुम्हाला आता सगळे हे पुराव्यासकट दाखवायला आणलं की इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी आहे, त्याच्या आधारे मी आपल्याला हे आत्ताचं जे काय माझं म्हणणं आहे ते सांगतो आहे की फेक नरेटिव्ह काय असते। त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, जो इथल्या बऱ्याच राजकीय कार्यकर्त्यांना माहिती असेल। मला नाशिक जिल्ह्यातले असे लोक माहिती आहेत, इथे हिरेसाहेब बसले आहेत, ज्यांच्यावर खोट्या केसेस ओढून ताणून जास्तीचे कलम लावूनच्या केसेस दाखल करण्यात आले। मला इथले नाशिक जिल्ह्यामधले कार्यकर्ते माहिती आहेत काही राजकीय पक्षांचे,
ज्यांच्यावर तडीपारीचे अहवाल तयार करण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालं जेव्हा सत्तांतर झालं जबरदस्तीने बेकायदेशीर पद्धतीने आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर पोलिसांच्या बळाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्रामध्ये करण्यात आला। त्याची आकडेवारी क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे की तडीपारीचे किती अहवाल तयार करण्यात आले। तडीपारी म्हणजे काय की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही, त्या गावामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही सामाजिक अशांतता पसरवणारे घटक असल्यामुळे तुम्हाला या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तडीपार करण्यात येते। आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की तडीपारीचे अहवाल जे तयार होतात ते पोलीस कसे तयार करतात, राजकीय दबावाखाली कसे तयार करतात। कायद्यानुसार काय अपेक्षित आहे की तुमच्यावर जर नुसता FIR असेल, गुन्हा नोंद झाला असेल आणि तपास सुरू